आणि 6,000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याचं सोयाबीन घेऊ अशी घोषणा केली होती। तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ही घोषणा केली होती। पण आजही शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे सोयाबीन या घोषणेमुळे अजूनही त्यांनी शिल्लक ठेवला आहे। पण सरकारचं काही याच्याकडे लक्ष नाही आहे। सरकार आपल्या सरकार स्थापनेतच गुंग आहे। त्यांनी त्वरित शेतकऱ्याकडे लक्ष देऊन जेही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांना 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा आणि ज्यांनी विकला आहे त्यांना याच्यातली जी तफावत आहे ती त्वरित जमा करावी। त्यामुळे शेतकऱ्यांना आता सध्या पैशाची गरज आहे हे त्यांनाही समजते। त्यांनी थोडंसं राजकारणाकडे लक्ष कमी देऊन आता या शेतकऱ्यांचा मालाचा खरेदी करावी किंवा त्यांना जास्तीत जास्त पैसे कसे मिळेल याच्याकडे लक्ष द्यावं। 6,000 प्रति क्विंटल पण सोयाबीनची जी घोषणा केली होती त्यांनी खरेदी त्वरित चालू करायला पाहिजे। तसेच कापसाची जे सीसीआय केंद्र चालू केलेले आहे तिथेही शेतकऱ्यांना फार अडचण होऊ राहिली आहे। आधार कार्ड सोबत लिंक असलेल्याच खात्यात पैसे जमा करू राहिले, अनेक शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम येऊ राहिलेला आहे। तिथे सुद्धा काहीतरी त्यांनी त्वरित व्यवस्था करून शेतकऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा कापूस हा सीसीआयनी लवकरात लवकर घेऊन त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करायला पाहिजे। आता शेतकऱ्यांविषयी या सरकारने जेवढ्याही मोठ्या घोषणा केलेल्या होत्या त्वरित लागू केला पाहिजे आणि जे त्यांचं लक्ष जे सत्ता स्थापनेकडे आहे, सत्ता स्थापना तर तुमची होणारच आहे पण शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे। हा शेतकरी हा वाऱ्यावर आहेच ना। आता सोयाबीनचा हल्ली भाव 3,000 पासून 3,200 पासून तर 4,005 रुपयापर्यंत वर्धा मार्केटला सोयाबीनचा भाव चालू आहे। 2,000ची प्रति क्विंटलची तफावत येऊ राहिली आहे। तर यांनी आपलं सरकार स्थापनेकडे लक्ष कमी द्यावं ना। सरकारचा यांचं स्थापन होणारच आहे पण हा त्वरित भाव द्यावा किंवा या संदर्भात काहीतरी घोषणा करून जी तफावत आहे ती तफावत सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे याची काळजी घ्यावी। मला अगोदर वाटलं होतं की इलेक्शन झाल्यावर लगेच आमच्या मालाला 6,000 रुपये भाव देईल, 6च्या कमी कमी 5.5-6 असा भाव देईल। पण सध्या स्थितीत असं काही त्यांच्याकडनं दिसत नाही आहे आणि भरपूर दिवस निघून गेले। आम्हाला पैशाची गरज आहे। पुन्हा आता हे रब्बीची पुन्हा पेरणं हे ते सगळं वस्तू आहे त्यासाठी पैशाची खूप गरज असते आणि यांच्याकडनं सध्या काही दिसत नाही। ओपन मार्केटला जर न्यावं तर 3,500-4,000 भाव आहे सोयाबीनला। बाकी सगळ्या वस्तू वाढल्या पण आमचे सोयाबीनचे भाव नाही वाढले। तर मला तरी वाटते बा कमीत कमी 6,000 तरी भाव सोयाबीनला द्यायला पाहिजे त्यांनी। आता ते सगळ्यांनाच माहीत आहे, ते त्यांच्या याच्यातच बिझी आहे सगळे। तो म्हणतो आमचं झालं पाहिजे, आमचं झालं पाहिजे। शेतकऱ्यांकडे काही कोणाचं लक्ष नाही आहे। आता काय तेच म्हणावं लागेल, दुसरं तर वाऱ्यावर सोडल्यासारखंच झालं नाही, कोणाचं लक्षच नाही याच्याकडे। बाकी शेतीपूरक सगळ्या यांचे भाव वाढलेले आहे पण जो तुमचा माल आहे त्या मालाचे भाव ॲज इट इज मागच्या वेळेस लागेल तर सोयाबीनला जास्त भाव होते, यावेळेस उलटे कमी झाले आहे। पण बियाणं बरोबर वाढते, बियाण्याचे भाव बरोबर वाढते तर मग करायला पाहिजे। 6,000च्या परवडत नाही शेती खूप, म्हणजे त्यांच्या इलेक्शनमध्येच बिझी आहे, त्यांच्या त्या सरकार स्थापनेमध्येच जास्त बिझी आहे ते सध्या। त्यांचं इकडे काही लक्ष नाही आहे, काय करणार आता। शेतकरी तयार नाही आहे। जेव्हा इलेक्शन राहते तेव्हा सगळेजण येतात हे करू ते करू। आता सध्या आहे वाऱ्यावर सोडल्यासारखंच म्हणावं लागेल।